कवितेचं नाव आहे तेव्हा. असे नव्हे की मी प्रेम केलेच नाही, असे नव्हे की मी प्रेम केलेच नाही, केले, खूप केले. रंगांच्या काळजावर प्रेम केले, रंगांच्या काळजावर प्रेम केले. असे नव्हे की मी तारुण्य भोगलेच नाही, असे नव्हे की मी तारुण्य भोगलेच नाही, भोगले, खूप भोगले. कष्टाच्या काव्यात तारुण्य भोगले, कष्टाच्या काव्यात तारुण्य भोगले. असे नव्हे की मी प्रेमात हरवलोच नाही, असे नव्हे की मी प्रेमात हरवलोच नाही, हरवलो, खूपदा हरवलो. भुकेच्या प्रेमात रोज हरवलो, भुकेच्या प्रेमात रोज हरवलो. असे नव्हे की मी प्रेमात सुखावलोच नाही, असे नव्हे की मी प्रेमात सुखावलोच नाही, सुखावलो, खूप सुखावलो. पै पै जोडता जोडता नाच रंगलो, पै पै जोडता जोडता. असे नव्हे की मी मिठीत शिरलोच नाही, असे नव्हे की मी मिठीत शिरलोच नाही, शिरलो, मिठीत शिरलो, कायम वेदनेच्या मिठीत शिरलो. असे नव्हे की मी चुंबन घेतलेच नाही, असे नव्हे की मी चुंबन घेतलेच नाही, घेतले, चुंबन घेतले, थकल्या हातांचे चुंबन घेतले, थकल्या हातांचे चुंबन घेतले. असे नव्हे की मी प्रेमात वाहवत गेलोच नाही, असे नव्हे की मी प्रेमात वाहवत गेलोच नाही, गेलो, वाहवत गेलो आणि थेट समुद्राला जाऊन भिडलो. नमस्कार, कॅम्प कलाच्या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण भेटतो वेगवेगळे चित्रकार, फोटोग्राफर्स ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलं आहे आणि स्वतःच्या हिमतीने ते आज वेगळं काहीतरी त्यांचा आयाम घेऊन आहेत. आणि आपण त्यांचा इंटरव्ह्यू नाही म्हणू शकत, आपण त्यांच्या गोष्टीमधनं खूप काही शिकायचा प्रयत्न करतोय. आज आपण इथे एक चतुरस्र व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, जे चित्रकार तर आहेतच, शिवाय ते लेखक सुद्धा आहेत, त्यांची पुस्तकं सुद्धा आहेत आणि ते खूप छान बोलतात, छान गप्पा मारतात, असे आपले विजयराज बोधनकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या वेगवेगळ्या शैलींमधनं आतापर्यंत तुम्ही आम्हाला भेटत आलात. हो. पण तुमच्या लहानपणी ही सुरुवात झाली असणार, हो. थोडंसं आपण मागे जाऊन नागपूरच्या आठवणी. येस येस येस. नमस्कार मंडळी. खरं तर ही जी आत्ता जी सिरीज लागली आहे याला कारणीभूत माझा पहिला वर्ग, जो अगदी छोटा होतो आणि पाटीवर मी चित्र काढून आणायचो आणि आईला दाखवायचो की आई मी चित्र काढलंय. ताई म्हणाल्या, अरे बाळा हे चित्र नाही आहेत, ही अबकडई आहे. आणि अगदी लहानपणापासून डोक्यात बसलंय की हे अंकलिपीतले चित्रच आहे. आणि लहानपणचा जो किडा असतो ना, जो एक आतमध्ये केमिकल लोचा म्हणतो, तो अजूनही आहे. आणि तेच अक्षर माझ्या आत्ता इतक्या वर्षानंतरही त्यांनी पाठलाग काही सोडला नाही आणि ही सगळी अक्षरं आहे. आणि या प्रदर्शनाचं नाव आहे ध्वनी. मानवालाच फक्त त्या निसर्गाने 26 अक्षरं बोलण्याची संधी दिलेली आहे. आणि त्यातून कोणी गाणं गातं, कोणी व्याख्यान देतं, कोणी काय काय करतं, कोणी कविता गातं. तर ही निसर्गाचा जो किमया आहे ध्वनी, त्याला आकार नाही, उकार नाही. मग अशा ह्याच्यावर चॅलेंज जे म्हणतात ना चित्रकलेत आहे तसं काढणं आणि एखादा शोध घेणं की ध्वनी कसं काय काढणार ना. पण त्याला मला असं वाटतं की इतके वर्ष लागली इथपर्यंत यायला, तेव्हा ध्वनीची कृपा झाली. तुम्ही जे मधनं शिक्षण घेतलं, हो हो. तुम्ही अप्लाइड आर्ट केलं का फाईन आर्ट केलं? प्रश्न हा, मी अप्लाइड केलं. याचं कारण तेव्हा खिशात पैसा नव्हता आणि अप्लाइड केल्यानंतर घर होईल, नंतर आपण एका मुंबई शहरात या मायानगरीत माया असल्याशिवाय काही होत नाही. पण आत्ता आमची ही पिढी 6वी 7वी पिढी चित्रकारांची, आईचे वडील, वडिलांचे वडील, मामा, काका सगळे चित्रकार, मूर्तिकार, सुवर्णकार, कीर्तनकार. एक आजोबा कीर्तनकार होते. आणि माझा जन्म विठ्ठल मंदिरात झाला. त्यामुळे ते म्हणतात ना जेनेटिक आलंय, असं रक्तप्रवाहातच. विठ्ठलाची कृपा सदैव. हो, तटस्थ विठ्ठल. हो. आणि त्यांनी खूप काही शिकवलं. तर हे जेनेटिक आहे, म्हणजे इंजिन कुठेतरी वरती आहे, आम्ही फक्त बोगी आहोत. चाललंय. पण बोगी जरी असलो तरी कष्ट जे आहेत त्याचं चिंतन आहे, मनन आहे, पेशन्स. या क्षेत्रामध्ये प्रचंड पेशन्स पाहिजे. अपयश आणि यश हे सगळे भ्रम आहेत बरं का. सुखदुःख हे भ्रम आहे, आनंद, निराशा हे सगळे भ्रम आहेत. आपण जितकं शांत राहू ना, शांतीत क्रांती होते. तसं मी या अक्षराशी जेव्हा माझं प्रेम प्रकरण सुरू झालं, अक्षरांशीच प्रेम प्रकरण आहे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळे रूप मला दाखवली. पण त्याची समाधान होत नव्हतं.
त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता खूप वर्षानंतर जसं म्हणतात ना की साऊथमध्ये जो शिकवणारा गुरु आहे गायकाला, तो 40 वर्षाशिवाय त्याला व्यासपीठावर जाऊ देत नाही. करायचं ते नीट करायचं. तर हा प्रवास प्रत्येक वेळेस तो नवीन सांगत गेला आणि नव्याची मला आवड आहे, अर्थात प्रत्येकालाच आहे. आणि जसं आईच्या गर्भामध्ये अगदी एखाद्या शुक्राणूपासून एक छान बाळ जन्माला येतं, त्यासाठी 9 महिने थांबावे लागतात. तसं मला 9-10 वर्ष या अक्षरांच्या प्रेमात आत्ता जो सगळी भिंतीवर जी माझी मनातून आलेली जी चित्र आहेत, तर पेशन्स पाहिजे. आणि मी इतका खुश आहे आज की मी थांबलो. सबर का फल मीठा हो, थेंबे थेंबे तळे साचे, असं ते सगळं मला असं वाटतं की ईश्वराची कृपा झाली. त्यांनी सांगितलं गडबड करू नको, कुठेही पळू नको. हो, आधी मी तुमची चित्र पाहायची, त्याच्यामध्ये खूप सारे प्रतीक रूप हो. आणि खूप रंग, खूप भडक म्हणजे ब्राईट कलर्स असायचे. बरोबर. छान त्याच्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन व्हायचं. आपल्याला एकदम असं देवळात गेल्यासारखं, गाभाऱ्यात मध्ये भंडारा वगैरे उडवतात तेव्हा कसं वाटतं तसं वाटायचं. बरोबर. आताची चित्र बघितली तर एकदम असं धुक्यात हरवली वाट. आणि असं आपण ह्याच्याकडे जातो ना, थोडं थोडं आध्यात्मिक ध्यान लागलं की बरोबर आहे. ज्या म्हणजे तसा एक प्रदेश असतो त्याच्यात जातो असं वाटतंय आणि खूप शांत वाटतंय. तर हे बघून मला सुद्धा खूप सुखद धक्का बसलाय की इतकी छान चित्रशैली कशी तुम्हाला सापडली. आणि मुळात त्याच्यावरचं जे अक्षरांचं टेक्स्चर, म्हणजे जो पोत आहे त्याचा, तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे हात लावून पाहावं असं वाटतं असं चित्र झालंय. म्हणजे हात लावू नये हा नियम आहे, पण तरी मी हात लावून पाहिलं. बरोबर आहे. म्हणजे नाही, अक्षरांच्या गालावरून हात फिरवावा. इतकं छान वाटतंय की सगळं बघून की. आणि तो जो हा जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ग्रेइश ब्लूइश, हा जो म्हणजे पूर्ण असं धुक्याचा पट्टा येतो ना, तसं वाटतंय. खूप सुंदर असं आल्हाददायक. थंडीचा मौसम आहे आणि थंडीमध्ये तुम्ही ध्यान धरण्याला बसला, अगदी शांती मिळते या चित्रांकडे बघून मिळते. खूप सुंदर. याचं कारण आहे, मी जो स्टुडिओची जागा निवडली तर मला एकांत पाहिजे होता आणि जिथून एकही इमारत दिसणार नाही, चौकोनी. चौकोन, येस. तर तिची खिडकी आहे, माझा जे बदलापूरला स्टुडिओ आहे, तिथून संपूर्ण डोंगर रांगा दिसतात, एकही इमारत नाही. आणि तिथले जे धुक्याचे रंग आहे, रंग बदलतो तो, तर ते रंग माझ्या कॅनव्हासवर आले. बघा, ऍक्शन रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे बघाल, तुम्ही जसा विचार कराल, तेच तुमच्या कॅनव्हासवर उमटतं. आणि या 4 वर्षात मी तिथे कमालीची म्हटले आंतरिक जी प्रगती आहे ना, तिथे वाचन होतं, तिथे माझ्या 53 कथा लिहून झाल्या. आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत मी माझा असतो. मला त्रास देणारं कोणी नसतं. कधी वाचन आहे, कधी चित्र आहे. तर तो एकाकीपणा जो आहे ना, एकटा आणि एकाकीपणा, खूप एकटं वाईट आहे. चिंतन होतं ना, चिंतन होतं. होणं जास्त. येस. तर तुम्ही ते कागदावर उतरवता, तुमच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा घेऊन तुम्ही. बरोबर. नाहीतर सगळा कोलाहल असतो. कोलाहल नाही चित्र करायला. आणि तिथे गेल्यानंतर आपल्यावर जे प्रेम करतो ना आपण स्वतःच्या कलेवर, तर मी तिथे गेल्यानंतर मीच माझ्या प्रेमात पडलो, चित्रांच्या प्रेमात पडलो, वाचनाच्या प्रेमात. हे प्रेम फार चांगलं असतं, आपल्यावरचं प्रेम. ते तुम्हाला बिझी पण ठेवतं. आजूबाजूचा सगळा कोलाहल बंद करतो आणि तुम्ही स्वतःचा शोध घेतो आणि मग अशी चित्रकृती तयार होते. बरोबर. तर आजच्या डिजिटल युगामध्ये जेव्हा लोक थोडंसं काहीतरी करतात, ते ब्लो अप करतात, मग त्याचा कॅनव्हास प्रिंट घेतात आणि मग त्याच्यावर अजून प्रक्रिया फोटोशॉपमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये करतात, तर तशा प्रकारच्या चित्रांमध्ये ही मजा नाही येणार. त्याच्यावर तुमचं काय मत? नाही, कसं होतं माहितीये का, हे बघा, पूर्वी आम्ही खूप लहान होतो तेव्हा अशा गप्पा मारत बसायचो. अरे, एक मशीन आलंय, त्यात काहीतरी अशी वडी टाकते, अशी त्याला कॅसेट म्हणायचं, आणि असं चित्र दिसतंय. तर आम्हाला तेव्हा फार गंमत वाटायचं, कारण थिएटर मधलं चित्र ठीक आहे, पण हे नवीन येत राहणार. शेवटी शाश्वत जे आहे ना, ज्याला आपण मूल्य म्हणतो, त्याचा कधीही नाश होणार नाही. हे येणार आणि जाणार. AI चांगलं आहे, स्वागत आहे, पण AI ला लिमिटेड आहे ना, त्याला मर्यादा आहे. हा जो निसर्ग आहे याला मर्यादाच नाहीये. तुम्ही वाटेल तसा विचार करू शकता.
AI हा काही प्रतिभावंत नाही आहे, तो ट्रेडर आहे. तो जगातलं सगळं गोळा करतो आणि तुम्हाला पाहिजे ते तुमच्या देतो. प्रश्नाची उत्तरं देतो. हा, कारण मी काही ट्रेडर नाहीये. हा निसर्ग जिवंत आहे. जसं आंब्याच्या एका कोईतून पहिले 2 पानं येतात, नंतर हजारो पानं येतात. आंबा हिरवा असतो, तो नंतर केशरी होतो. कुठलाही आर्टिस्ट करू शकणार नाही हा हिरव्याचा केशरी. तर ही किमया जी आहे निसर्गाची, बघा ना, ते साधं छोटंसं अळीतून येणारं फुलपाखरू जरी बघितलं तर AI करू शकेल का? नाही करू शकत. गाणं तो आता करून देतोय, पण जे मूळ गाणं आहे नाविन्य बरोबर. आणि मूल्याला धरून नाविन्य, हे सगळं मूल्य आहे. मूल्य आहे. म्हणजे आम्ही जे काही कॉलेजमध्ये शिकलो किंवा आम्ही जे काही आतून असं जे भाव होतं ना, की असं करूया तसं करूया, हा जो ही जी इच्छाबळ आहे ना, इच्छाशक्ती, तीच तर इच्छाशक्ती आहे. फक्त त्याला थांबावं लागतं. पी हळद आणि हो गोरी, तसं नाही. तसं नाही होतं. हा, आणि यश आणि अपयश मी पहिलेच सांगितलं, हे सगळे भ्रम आहे. चित्र विकल्या जाणं तो व्यवहार आहे, बरोबर. पण चित्र निर्मिती हा स्वानंद आहे. बरोबर. हा, तो पहिले स्वांत सुख आहे. स्वांत सुख. हा. आणि मला असं वाटतं की कुठलीही कला ही वास्तवातून जन्माला येते. बरोबर. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी चित्र करता करता हळूहळू त्याच्यामध्ये जसं कादंबरी आहे आणि एक कविता आहे, की मी एक कविता लिहिली होती की उन्हाचे चटके झाडालाही लागतात, सावलीचे पैसे कधी कधी मागतात, नाही होत. संपले. संपलं. हा. तसं ते खूप दीर्घ कविता नंतर एक कविता सुद्धा तुम्हाला खूप काही सांगून जाते. की जसं मी मुंबईला संघर्षाच्या काळात हमाली करायचो ट्रकमधून, तेव्हा मी अशा हाताला चरे पडायचे, रक्त यायचं. तर तेव्हा मी कविता लिहिली होती 18व्या वर्षी, की फाटून गेलेल्या सदऱ्याला स्वच्छ धुवून शिवून काढलं, हात न पसरता जगण्याचं त्या दिवशी मर्म मला कळलं. बरं, त्याच दिवशी गीतेतल्या साऱ्या अर्थांचा उलगडा झाला आणि म्हणूनच अंगठा नसताना एकलव्य श्रेष्ठ ठरला. Yes. जसं आता माझ्याकडे अगणित कविता लिहिलेल्या आहेत, तो रियाज होता. पण 100 कवितेतनं एक कविता आपली वाटते. त्यासाठी जसं एडिसनचा बल्ब आहे तसं कवितेचं आहे. लिहत राहायचं म्हणजे सुचतं तेव्हा. सुचतं तेव्हा, हा, हा. आता या 40 वर्षात माझ्या कित्येक कविता झाल्या, तो रियाज होता. पण त्यातल्या 80 कविता मी निवडल्या आहेत, त्याचं आता पुस्तक ग्रंथाली करताय. तर आता ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यावा आणि कुठल्या गोष्टींवर दुर्लक्ष केलं तरी चालतंय? आता जे नवीन विद्यार्थी येत आहेत या क्षेत्रात, त्यांनी आंब्याची कोय आणि त्यातून येणारे 2 पानं आणि मग त्याचं 2 पानाची 4 पानं, 6 पानं, 10, मग अगणित पानं होतात. त्यासाठी कित्येक कालावधी जातो. नंतर त्याला मोहर येतो, त्याला आंबे लागतात, त्याला ते हिरव्याचं पिवळ्या होतात आंबे, मग तो गोड लागतो. त्यांनी एवढं विचार करावा की याला कित्येक वर्ष लागलीत. तसं पटकन मिळणारं यश करायचं काय? जास्त काळ टिकत पण नाही. टिकत नाही. आणि उशिरा मिळालेलं जे काही यश आहे ते आपल्या कर्मबंधातून निर्माण होतं, आत्मविश्वास निर्माण होतो, आपण जे काही केलंय त्याचा आपल्याला आनंद मिळतो. पटकन मिळालं पटकन गेलं, उशिरा मिळालं उशिरा टिकलं. हा, त्यामुळे आजही भीमसेन जोशींचं गाणं जे आहे ऐकताना मन प्रसन्न होऊन जातं. आजही लता दीदींचं गाणं ऐकताना का, त्यांचा रियाज. म्हणून मला मित्रांना सांगावंसं वाटतं की रियाज, विचार, चिंतन, मनन, वाचन या सगळ्या गोष्टी कलेला पूरक आहे. फक्त चित्र काढून नाही जमत. तर तुम्हाला साहित्य माहिती पाहिजे, भारतीय संगीत माहिती पाहिजे, जागतिक घडामोडी माहिती पाहिजे, AI सुद्धा माहिती पाहिजे. आपली AI कशी वाट लावू शकतो किंवा AI आपल्याला काय देऊ शकतो, मोबाईल किती चांगला आहे आणि किती वाईट आहे, असं सगळं सारासार जो ज्याला तारतम्य म्हणतात ना. आणि मला असं वाटतं की ध्यान आणि चिंतन म्हणजे स्वतःशी बोलणं या पिढीने जर सुरू केलं तर तुमच्या रील बघण्याची काहीच गरज लागणार नाही. बेटर दॅन रील. बघा, मी 9वीत होतो, मला वाटतं 8वीत असेल, सॉरी. तेव्हा आईने मला जरा चिमटा काढला, इतका मोठा झाला, छोटी छोटी पुस्तकं काय वाचतोस, म्हणून मी एक जाडं पुस्तक घेऊन आलो. ते मला माहीतच नाही काय आहे ते, आणि ठेवून घरी निघून गेलो. आणि संध्याकाळी आल्यानंतर बघितलं तर पुस्तकाचं नाव होतं उषक्काल, हन आपटे, म्हणजे बहिर्जी नायकांचं CID. त्या पुस्तकाने मला एवढं झपाटून टाकलं. 600 पानं 8वीत असताना 8 दिवस त्या पुस्तकाने मला पार काय कुठे तो प्रवासाला घेऊन गेला. महाराजांबरोबर
त्या गड किल्ल्यांमध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुस्तकं तुमचा प्रवास घडवून आणू शकतं. त्याच्या अगेन्स्ट पुस्तकं कधीही फसवत नाही, पण ही जी आत्ताची माध्यम आहे ना, तुम्हाला मिसगाईड केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याच्याजवळ वाचन आहे त्याच्याकडे वचन आहे Yes. जगवण्याचं स्वतःला. हे रील आहे ना, हे षडयंत्र आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काहीही, कुठल्याही खरी गोष्ट खोटी सांगू शकते, खोटी गोष्ट खरी सांगू शकते, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की AI आलंय, फेसबुक आहे, हे चांगले माध्यम आहे, त्याला गोंजारा, पण अति गोंजारू नका. ते काही आपलं सर्वस्व नव्हे, भविष्य नव्हे. भविष्य आपल्या वाचनामध्ये आहे, आपल्या चिंतनामध्ये आहे, आपल्या डायरीमध्ये आहे. रोज डायरी लिहा. त्यामुळे गुंता आणि गुणता या ज्या दोन गोष्टी आहेत ना, AI हे आत्ता जे गुंता आहे सगळा, आणि वाचन म्हणजे गुणता आहे, संगीत म्हणजे गुणता आहे, चित्र म्हणजे गुणता आहे, कानसेन होणं हे सुद्धा गुणता आहे, कुठेतरी लक्ष देऊन कुणाचं व्याख्यान ऐकणं हे सुद्धा गुणता आहे. आता ते सगळं लयाला गेलंय. पण एक सांगतोय, शाम का भुला, सुबह का भुला, शाम घर लौटा, हे सगळे आता हळूहळू परत येणार आहे. आरोग्याच्या इतक्या रील येत आहेत ना, आता काही विचारू नका. त्यामुळे सर सलामत तो पगडी 50. मनाचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे. ते अद्याप समाजाला कळलेलं नाही. मन शांत आहे ना, तर सगळी क्रांती होणार. मन अस्वस्थ झालं की सगळं आयुष्य अस्वस्थ होतं. त्यामुळे मनाला अस्वस्थ करणारं हे जे माध्यमं आहेत, याच्यापासून दूर राहा, त्याला वापरा. त्या माध्यमांना तुम्हाला वापरू देऊ नका. बरोबर. इतकंच सांग. याच्यातच आता याला जोडूनच मी माझा अनुभव सांगते. आत्ता परवा झालं होतं की लहान मुलांना बर्थडे पार्टी आहे, आणि बर्थडे पार्टीमध्ये त्यांना असेच गेम देतात की मोबाईल घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या. पण एकच पालक माझ्याकडे असे आले, त्यांनी मला सांगितलं, मॅडम रंगातनं आणि चित्रातनं आपण काही गेम करू शकतो का? मला इतका आनंद झाला, आय वोंट बिलीव्ह इट, की मी म्हटलं हो का, असं का तुम्हाला करावं असं वाटलं? सगळी दुनिया त्या इव्हेंटवाल्यांच्या मागे चालली आहे, त्यांना भरमसाठ पैसे देते आणि त्यांच्याकडनं काय ते वेडेचाळे करतात ते करून घेतात, तर तुम्हाला असं का वाटलं? तर त्याने मला खूप छान उत्तर दिलं की मॅडम, मी ना, माझ्या 2 जुळ्या मुली आहेत, मी ऑब्झर्व केलंय की त्यांना ना रंग आणले किंवा चित्रांच्या मध्ये ते रंगवणं वगैरे, त्यांना ते खूप रमतात. त्यांनी पर्याय दिला त्यांना की त्या रमतात, आणि म्हणून त्यांना असं वाटलं की ह्यांच्या वयाचीच जर मुलं आपण बोलवणार आहोत, तर आपण त्यांना रंगांची खेळायला दिलं तर कुठले नॉन टॉक्सिक कलर आपण वापरू शकतो. मला इतका आनंद झाला. असे पालक अजून तयार व्हायला पाहिजेत की ज्यांनी मुलांना वेगळा पर्याय दिलाय, ज्यांना वेगळी चालना देणाऱ्या गोष्टीकडे नेण्यासाठी पालकांनी ॲक्च्युली परिश्रम घेतले पाहिजेत. तर मी त्यांना तेच सांगितलं, तुम्ही काही नाही, रंग त्या प्लेटमध्ये टाका आणि त्यांच्या हाताला लावून देत, त्यांना खेळू देत. त्यांना काय करायचं, जमिनीभर असा कागद लावा आणि त्या कागदावर त्यांना काय जे करायचं ते करू दे. ते नाही 2 तास बसले तर माझं नाव बदलेल म्हटलं. बरोबर आहे. त्यांना गोडी लागली. त्यांना गोडी लागली पाहिजे, कारण रंगातनं जे व्यक्त होणं असतं ना, ते एका कलाकाराला जन्म देत असतं. ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या पालकांनी या गोष्टी आत्मसात कराव्या आणि थोडा आत्मशोध घ्या की मला कंटाळा आलाय म्हणून मुलाच्या हातात मोबाईल देताय तुम्ही. ते त्या पालकांचं स्वतःचं भविष्य आणि मुलांचं भविष्य खराब करतात. त्यांना जर थोडीशी जाणीव असेल की ही गोष्ट आपण त्यांना द्यायला नको, ते घरं वाचतील. अन्यथा पुढचा जो महाभारताचा काळ आहे ना, घरात घडणारा, आपल्याला जे 40 नंतर चष्मे लागले ते त्यांना 4 वर्षानंतरच लागतील. कारण चित्रकलेच्या माझ्या वर्गामध्ये पण मुलं जी येतात ती बरीचशी 80% मुलांना चष्मेच असतात. का तर हे मोबाईल. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींकडे भर द्यायला पाहिजे. आपलं जसं शिक्षण झालं तसं त्यांचं शिक्षण व्हावं याच्यावर भर दिला पाहिजे. तर तुमची पुढची पिढी आपल्या हातात राहील, नाहीतर सैन्यात जायला कोणीच नसेल. त्यामुळे हे दुर्दैव टाळायचं असेल तर रंगांची दोस्ती करा आणि खूप खूप रंगात खेळा. बरं, तुम्ही अशी वेगवेगळी माध्यमं हाताळलेली आहेत. आता इथे मी थोडीसे स्केचेस पण बघते आहे. तर तुम्ही वॉटर कलरमध्ये पण काम करता, तुम्ही ॲक्रेलिकमध्ये पण करता, ऑइलमध्ये पण. तुम्हाला आवडलेलं सगळ्यात चांगलं माध्यम कुठलं आहे? मला सगळेच आवडतात. हो, याचं असं आहे की आपण जेवायला बसल्यानंतर सगळ्या भाज्या खातो म्हणून आपण स्ट्रॉंग आहोत. वॉटर कलर केल्यामुळे माझ्या या चित्रामध्ये त्याचा फील आलाय. ऑइल कलर केल्यामुळे त्याचा फील आलाय. मी पेस्टल वापरलंय, चारकोल वापरलंय. असा एकच माध्यम, ती काही लग्नाची बायको नाही ना, असं काही नाही आहे. म्हणजे आपल्याला आपलंही घर आवडतं, आपल्याला शहर आवडतं, आपल्याला गावही आवडतं. तर आवडण्याचे अनेक गोष्टी आहेत आपल्याला जे आवडायला पाहिजे.
तर त्या सगळ्याचा सार म्हणजे एक पेंटिंग होतं. नाही मी हेच करतो म्हटल्यावर तो हट्टीपणा होतो. हं. तर कुठे वॉटर कलरचा इफेक्ट आहे, कुठे पेस्टल आहे, कुठे ऑइल आहे. त्यामुळे असं म्हणजे एकावर लाईन मारणं बरं नाहीये. बरं नाही, हां. वैविध्यता असावी. वैविध्यता. आणि मुळात मे बी असं असेल की विषय जसा आहे त्याच्याप्रमाणे ते माध्यम वापरलं. म्हणजे जसं लँडस्केप करायचं असेल तर वॉटर कलर वापरायचे, पेंटिंग्स करायचे असतील तर ॲक्रिलिक वापरायचं, पोर्ट्रेट करायचे असतील तर ऑइल कलर वापरायचे. म्हणजे अशी काहीतरी ठोकताळे आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळी माध्यमं वापरता आली पाहिजे. जरी AI असलं किंवा तुम्हाला डिजिटल गोष्टींचं आज तुम्हाला सगळ्या प्रकारे माहितीचा साठा 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 आणि पुरवठा पण आहे. तर ते जरी असलं तरी तुमच्या आतल्या तुमचा शोध घेणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप आवश्यक असतं. आणि ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतायत, खूप सुंदर फील देतोय. आणि या सगळ्या तुमच्या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे येणारे काही प्रोजेक्ट असतील तर आम्ही सांगा. जसं तुम्ही आता म्हणालात ग्रंथाली माझं एक कवितेचं पुस्तक करते, तसे काही अजून पुस्तकं आहेत. मी आता 12व्या शतकापासून पश्चिमी चित्रकार अगदी 150 चित्रकारांना मी कव्हर केलंय. आणि ते फार महत्वाचे 10 वर्ष मी त्याच्यावर काम केलंय. आणि आता कला, कथा, व्यथा आणि प्रथा आता एक माझं पुस्तक येत आहे. खूप सुंदर नाव हो हो. कारण व्यथा पण आहे ना, की मुलांना चित्र काढणं म्हणजे आईवडिलांना वाटतं अरे काय भिक्याचे डोळे लागले, असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना संघर्ष आहे. त्या सीतेलाही वनवासात जावं लागलं, द्रौपदीला वनवासात जावं लागलं, रामाला वनवासात जावलं, पांडवांना वनवासात जावं लागलं, भगवान बुद्धांना राजवाडा सोडून. त्यामुळे संघर्ष आहे. आणि जिथे संघर्ष आहे तिथे निर्मिती आहे, उत्पत्ती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लगे राहो. आणि तो देणारा आहे. तो पाऊस देतो, तो ऊन देतो, वारा देतो, तो मला देवत्व. सगळं फ्री मिळतं ना आपल्याला, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. त्यामुळे निसर्गाची किंमत करायला शिका. आणि त्यातनं नवीन नवीन उपक्रम, तुम्हाला नवीन नवीन प्रेरणा मिळतात. तर त्या तुम्ही चित्रांमधनं खूप आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की असे वेगवेगळे चित्रकार आमच्याकडे आहेत आणि खूप वेगवेगळे कामं त्यांची आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. असंच नवीन काम करत राहा. खूप मजा आली आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. माझ्याकडनं धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आला, माझ्या चित्रांची दखल घेतली, माझ्या चित्रांवर प्रेम केलंय, त्यामुळे मला फार बरं वाटतंय. धन्यवाद. सगळ्या बाळांवर थोडंसं झालंय. मित्रांनो, पाहत राहा कॅम कला. लाईक, शेअर, सबस्क्राईब, पाहत राहा कॅम कला. थँक्यू.